36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जिल्हा नाशिक. आज 24 जुलै रोजी कळवण प्रशासकीय इमारत येथे रानभाज्या महोत्सव 2025 भरवण्यात आला. या उद्घाटन समारंभी आयोजक मान्य अणुकुरी नरेश, तहसीलदार वारुळे, तालुका कृषी अधिकारी यांच्या संगणमताने उद्घाटन करण्यात आले. यावेळी रानोत्सव म्हणजे सर्व अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यावेळी या महोत्सवात कळवण तालुक्यातील बऱ्याच आश्रमशाळा यांनी देखील सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील शेतकरी वर्ग आणि अधिकारी वर्ग रानभाज्या महोत्सवाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी अनुकूल नरेश सर, तहसीलदार वारुळे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी पाकरे साहेब, तंत्र अधिकारी गावित साहेब, तंत्र अधिकारी गवळी साहेब, कृषी अधिकारी सावंत साहेब, कृषी अधिकारी पवार साहेब, सचिन पवार, कृषी अधिकारी मोरे साहेब, राऊत साहेब यांच्या समवेत गंगाधर शिंदे, कळवण खुर्द शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण यांच्या वतीने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवामध्ये तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळा यांनी सहभाग घेतलेला आहे, बचत गटांनी सहभाग घेतलेला आहे आणि आपण कृषी विभागाचा सुद्धा कळवण तालुक्याचा स्टॉल या ठिकाणी आयोजित केलेला आहे. रानभाजीचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहीत आहे की त्या रानभाज्या पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या येत असतात. यांना याची लागवड करावी लागत नाही. यांना रासायनिक खते किंवा कीटकनाशके मारलेली नसतात. त्याच्यामुळं यांची चव चांगली असते. आरोग्याच्या दृष्टीनं रानभाज्यांचं सेवन करणं खूप चांगलं आहे आणि या रानभाजी महोत्सवाच्या निमित्तानं मी नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचा स्वीकार करावा, जेणेकरून विषमुक्त अन्न आपल्याला सेवन करता येईल. महोत्सव असा ते आदिवासी परंपरा आणि संस्कृतीच्या निदर्शनास आहे. त्यांच्यासाठी आज इथे या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत रानभाजी महोत्सव आपण आयोजित केलेले आहे. त्यांच्यामध्ये जे आदिवासीचा परंपरा सगळं शहरी भागामध्ये जाण्याच्या आणि त्यांच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या किंवा विटॅमिन्स असेल काय त्यांच्या महत्त्वाच्या आहेत सर्वांना माहिती पडायच्या म्हणून हे महोत्सव आपण आयोजित केलेले आणि त्यांच्या महोत्सवामध्ये सगळ्याचा आपला प्रतिसाद चांगला पाहिजे. आपण 2-3 ठिकाणी जसं आपला मॉडर्न डे लाईफमध्ये आपलं जीवनशैली कशा आहे त्यांच्यामध्ये आपलं आरोग्याचं म्हणजे पोटचं दुःख असेल, किडनीचा स्टोन्स असेल, बाकी कॅन्सर असेल, त्यांच्यासाठी पण रानभाजी आपण खाल्लेले ते त्यांच्यासाठी पण ते उपचार होऊ शकतात. असं सर्वांना माहिती असला पाहिजे म्हणून हे महत्त्वपूर्ण जीवनशैली आहे. जसं जे काही बाजारामध्ये वगैरे उपलब्ध आहे त्यापैकी केमिकल असतात या रानभाज्या अत्यंत आवश्यक आहेत. कारण त्याच्यावरती कुठल्या प्रकारची प्रक्रिया किंवा केमिकल फवारणी वगैरे काही झालेली नाही. नैसर्गिकरित्या या भाज्या झालेल्या असतात. त्याचं जर सेवन केलं तर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदाही आहे. कारण आपल्याला आवश्यक असलेले जे काही आपल्या शरीरात जे काही कमी असते वेगवेगळे घटक असतात ते सूक्ष्म लागतात आपल्याला, विटॅमिन्स असते, मिनरल्स असतील, हे सर्व आपल्याला ह्या भाज्या मिळतात. त्यामुळे याचं सेवन करणं अत्यंत गरज आहे. काळाची गरज आहे. आज नैसर्गिक जे आहे ते काही खाण्याला मिळत नाही. सर्व बाजारामध्ये बऱ्यापैकी आर्टिफिशियल आणि बऱ्यापैकी एक प्रक्रिया केलेलं मिळते. नैसर्गिक भाज्याचं सेवन करावं बाकी आम्हाला उद्देश आहे. आपला देश एकंदरीत कॅन्सरचे जे पेशंट आहे ते करत आहे. त्यामुळे ही जी नैसर्गिक भाजी जी काय सेंद्रिय शेती आहे याच्याकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण जे काही आपली येणारी जी भावी पिढी आहे यांना एक जे काय विदाऊट जे काही कीटकनाशक किंवा एक जे रेसिड्यू मुक्त जे आवश्यक अन्न आहे ते देऊ शकतो. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे. बाजारामधून जे विकत घेतो कीटकनाशक रासायनिक खताचा वापर सुद्धा आता भेटत नाही. भाज्या
पावसाळ्यातच उगवतात. काही केमिकल नसेल आणि ते आयुर्वेदामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे. जसं आपल्याला आज तक्रारी असतात तर त्या रानभाज्यांचा आपण जर त्यांच्याकडे 2 महिन्यात खाल्ल्या तर आपली जी प्रतिकारशक्ती आहे वाढते आणि म्हणून आपलं आरोग्य आरोग्याच्यासाठी म्हणूनच रानभाज्याचा महोत्सव हा भरवणे चांगला उपक्रम असतो. न्यूज GNN महाराष्ट्रासाठी रवींद्र शेवाळे, कळवण.